अजून एक तुम्ही फॅक्टर सांगितला तो म्हणजे मेडिकल कंडिशन. येस. तर असा काही कोणता स्पेसिफिक आजार आहे का ज्यामध्ये आपण डेंटल इम्प्लांट करू नाही शकत? डेंटल इम्प्लांट्सला सी देर आर टू टाईप्स कॅटेगरीज. एक असतात ॲब्सल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन्स, म्हणजे त्यात तुम्ही इम्प्लांट्स कन्सिडरही करू नका. आणि एक असतात रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन्स. रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणजे जे आपण आपल्या कंट्रोलमध्ये असतात आणि जे आपण थोडेसे कमी करू शकतो. फॉर इंडिकेशन, हाय ब्लड प्रेशर. हाय ब्लड प्रेशर और हाय डायबिटीज, अनकंट्रोल डायबिटीज इज अ रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन. तुम्ही बरोबर मेडिकल ट्रीटमेंट घेतली, तुम्ही बरोबर मेडिकल सपोर्ट घेतला, यू कॅन रिड्यूस युअर हायपरटेन्शन, यू कॅन रिड्यूस युअर डायबिटीज, आणि ते उत्तम ऑप्टिमम लेवल्सवर आल्यानंतर यू कॅन गो हेड विथ इम्प्लांट्स. ओके. बट दी ॲब्सल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन्स आर, सपोज एक रिसेंट हार्ट अटॅक असेल, सपोज you've undergone angioplasty, suppose you've undergone any heart related conditions and you're on blood thinners, ecospirin, आणि ती रिसेंट आहे, अगदी रिसेंट म्हणजे 6 महिने आधी झालेली आहे, you should not consider dental implants, because dental implants, more than being it is a elective procedure. Okay. So it is not compulsory, it is not mandatory. आपण आपल्यासाठी करतोय. सो वेन शुड यू कन्सिडर इलेक्टिव्ह प्रोसिजर्स इज जेव्हा तुमचे मेडिकल लेवल्स ऑप्टिमम असतात. सेकंड, वेन यू आर अंडरगोईंग कीमोथेरपी. कॅन्सर पेशंट्स एस्पेशली हू आर अंडरगोईंग रेडिएशन थेरपी फॉर द हेडनेक रिजन, म्हणजे तुमचे हेडनेक रिजनमध्ये रेडिएशन थेरपी आहे, फॉर दोज कंडिशन्स इम्प्लांट शुड नॉट बी कन्सिडर्ड, ऑर मेडिकल असिस्टन्स शुड बी, म्हणजे तुम्हाला डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे की शुड यू गो हेड फॉर इम्प्लांट्स. Third is when you have congenital abnormalities, when you have blood disorders, when you have absolutely म्हणजे chronic tuberculosis वगैरे असेल, सो त्या कंडिशन्समध्ये यू शुड नॉट कन्सिडर डेंटल इम्प्लांट्स. बट लोकांना असं वाटतं की डायबिटीज आहे, इम्प्लांट नको. डायबिटीज कंट्रोलमध्ये येऊ शकतो. ब्लड प्रेशर आहे, इम्प्लांट्स नको. ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये येऊ शकतो. सो दीज आर ऑल रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन्स. हाडाची स्थिती, हाड कमी आहे म्हणून कोणी डेंटिस्टनी सांगितलं की इम्प्लांट करू शकत नाही, परंतु नाव डेंटिस्ट्री हॅज रीच सच अ स्टेज की आपण हाडसुद्धाही वाढवू शकतो. यू कॅन इन्क्रीज द विड्थ ऑफ बोन, यू कॅन इन्क्रीज द हाईट ऑफ बोन बाय प्रोसिजर्स विच आर नोन एज ग्राफ्टिंग, हाड निर्माण करणं. So that is where someone like me, that is a gum specialist or a bone specialist, comes into the picture, who will help you. So that is also a relative contraindication.